Good morning, students. Welcome you all once again in e-learning platform of Electrical Engineering Department by Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur. I, Mr. Kiran R. Jadhav, lecturer at Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, giving the lecture on subject electrical and electronics measurement. And today's topic of the lecture is types of measuring instruments. आता गेल्या लेक्चरला आपण डिस्कशन जे केलं त्यामध्ये मी काय काय तुम्हाला सांगितलं आहे तर वेगवेगळ्या टाईपचे युनिट्स सांगितलेत की MKS युनिट, CGS युनिट आणि SI युनिट्स. हे 3 युनिट्स वापरून किंवा ह्या 3 युनिट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर का कोणतंही मेजरमेंट करताना मी जसं गेल्या लेक्चरला सांगितले कोणतंही मेजरमेंट करताना आपल्याला सगळ्यात आधी जी गोष्ट लागते ती म्हणजे कोणतं आहे तर इन्स्ट्रुमेंट्स किंवा युनिट्स लागतात. तर त्याच्यामध्ये आपण कुठले शिकलो आहे MKS, CGS आणि SI युनिट. तर MKS म्हणजे काय, CGS म्हणजे काय, SI म्हणजे काय हे सांगितले तुम्हाला. प्लस आपल्याला जे काय डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे असतात प्रत्येक क्वांटिटीचे, दॅट इज व्होल्टेज, करंट किंवा जे काय असेल क्वांटिटीज आपल्या इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड असतील किंवा फिजिकल ज्या काही क्वांटिटीज असतील त्याच्यात जे आपल्याला डायमेन्शन काढायला लागतात त्या डायमेन्शनसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी होत्या की ज्या ऑलरेडी आपण डिस्कस केल्यात की 3 डायमेन्शन काढण्यासाठी 3 गोष्टी कुठल्या लागतात. तर पहिली आहे लेंथ, सेकंड आहे टाईम आणि थर्ड आहे मास. ह्या 3 गोष्टीवरती आपल्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय मिळते डायमेन्शन मिळते. त्याचबरोबर आपल्याला जर इलेक्ट्रिकल गोष्टीचं कोणतंही डायमेन्शन जर फाइंड आउट करायचं असेल तर ते डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय वापरतो तर बेसिक क्वांटिटी जी काय इलेक्ट्रिकलची आहे दॅट इज करंट. करंटवरून आपण ज्या राहिलेल्या करंट, मास, लेंथ आणि टाईम ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण कोणत्याही इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. हा पॉईंट आपला राहिला आहे. आपण तो नेक्स्ट हे ज्यावेळेला टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स होतील त्यानंतर आपण तो डिस्कस करायचा आहे. नेक्स्ट दॅट इज टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. आता कोणत्याही गोष्टीचं मेजरमेंट करण्यासाठी आता तुम्ही फर्स्ट इयरला म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिकल्स केलं, तुम्हाला 3 सब्जेक्ट होते दॅट इज इलेक्ट्रिकल म्हणजे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे 3 सब्जेक्ट होते. त्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे जे काही प्रॅक्टिकल्स झाले त्या प्रत्येक प्रॅक्टिकलला तुम्ही काय नाही काय गोष्टी मेजर केल्यात. ओके, त्यासाठी तुम्ही आता जे काही इलेक्ट्रिकलचे प्रॅक्टिकल्स होते त्या इलेक्ट्रिकलच्या प्रॅक्टिकलला तुम्ही काय केलं आहे तर वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स बघितलेत. तर त्यातमध्ये कुठलं बघितलं तुम्ही प्रामुख्यानं जे की आपण मेजरमेंटसाठी वापरत होतो दॅट इज ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर. ॲमीटर काय करते करंट मेजर करते, व्होल्टमीटर काय करते व्होल्टेज मेजर करते आणि वॅटमीटर जे की वॅटमीटर आहे ते काय मेजर करते पॉवर मेजर करते. त्याचबरोबर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड CRO बघितलं असेल की तुम्ही बाय युजिंग CRO तुम्ही टाईम, फ्रिक्वेन्सी मेजर केला असेल. त्याचबरोबर तुम्ही मेकॅनिकलला कोणत्याही एखाद्या रॉडचा एरिया किंवा काय हे मेजर केलं असेल बाय युजिंग मायक्रोमीटर, स्क्रू गेज किंवा व्हर्नियर कॅलिपर. ह्या गोष्टी तुम्ही शिकलाय. आता कोणतीही गोष्ट म्हणजे कोणताही इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या 2 टाईप्स आहेत किंवा सुरुवातीला आपण बघूया की जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बेसिकली मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स त्याचे 3 टाईपमध्ये डिवाइड होतात दॅट इज मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. बेसिकली ह्यात मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते रिलेटेड टू मेकॅनिकल म्हणजेच मायक्रोमीटर, स्क्रू गेज असेल तुमचा, व्हर्नियर कॅलिपर असेल किंवा अदर बाय युजिंग द मेकॅनिकली सिस्टीम म्हणजे त्याच्यात गिअर्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी वापरून जे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला भेटतात दॅट इज कम्स अंडर दी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट. जे की मेकॅनिकल टूल्स किंवा गेजेस वेगवेगळ्या मेकॅनिकलच्या रिलेटेड गोष्टी वापरून जे इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले असतात ते सगळे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये कन्सिडर होतात. मग त्यामध्ये मायक्रोमीटर असेल, तुमचा व्हर्नियर कॅलिपर आहे, टेलिस्कोपिक फिलर गेज आहे, वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ब्रिज आहे, लिनियर म्हणजे जर तुम्हाला एखादी समजा लिनियर कोणती गोष्ट मेजर करायची असेल तर त्यासाठी सेपरेट मेजरमेंट टूल आहे की दॅट इज अंडर दी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स. नेक्स्ट इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट की इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये
वेगवेगळ्या इलेक्ट्रिकलच्या टाईप्स, म्हणजे आता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं जसं तुम्ही आता हा सिलेबस शिकत जाल तसं तसं तुम्हाला इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये काय काय गोष्टी आहेत तर सगळ्या इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड. म्हणजे तुमचा मॅग्नेट आहे, जे की मी तुम्हाला सांगितले फर्स्ट इयरला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 2 चॅप्टर आहेत, मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकल सर्किट. ह्या 2 टॉपिकवरती तुमचा हा जो काही होल सिलेबस आहे हा त्याच्यावरती डिपेंड आहे. सो तुम्हाला मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत, किंवा जे मॅग्नेटचे आपण शिकलो आहे फॅरेडेज लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ, लेन्झ लॉ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट कसं वर्क होते ह्यासाठी लागणार आहेत. आता आपण इथं इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट जास्त डीपमध्ये डिस्कस करत नाही, कारण आपल्याला पुढं होल सिलेबसमध्ये तेच डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या काही छोट्या छोट्या इन्स्ट्रुमेंट्स असतील तुम्ही शिकला आहे, ट्रान्झिस्टर आहे, डायोड आहे, SCR आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी वापरून जे तुम्ही इलेक्ट्रिकलचे इन्स्ट्रुमेंट्स तयार करताय ते आपण ॲज अन इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट म्हणून काय करते वापरते. त्याच्यामध्ये CRO आहे सगळ्यात महत्त्वाचा जो काही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे तो म्हणजे कोण आहे, CRO आहे. की बाय युजिंग CRO आपण फ्रिक्वेन्सी, टाईम, व्होल्टेज, करंट सगळ्या गोष्टी काय करू शकते, मेजर करू शकते. आता आपण इलेक्ट्रिकल ब्रांचच्या रिलेटेड आहे त्यामुळे आपण काय करतो इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचे टाईप्स डिस्कस करूया. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचे फर्दर क्लासिफिकेशन आहे, दॅट इज ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ओके, ॲब्सोल्यूट मीन्स इनडायरेक्ट अँड सेकंडरी मीन्स डायरेक्ट. आता हे आपण डिस्कस करूया. त्यानंतर परत काय होते, सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे 2 टाईप्स पडतात, दॅट इज ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता ॲनालॉग म्हणजे काय, डिजिटल म्हणजे काय, हे पण आपण डिस्कस करणार आहे हळूहळू. नेक्स्ट ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटचे 2 टाईप्स आहेत, दॅट इज डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट आणि नल डिफ्लेक्शन. आता डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर तुम्ही गाडीचं स्पीडोमीटर बघितलं असेल, तर जेवढ्या स्पीडनं आपली गाडी जाते तो जो काय डिफ्लेक्टर असतो मध्ये तो त्या स्पीडला काय करतो, समजा जर 60च्या स्पीडनं गाडी जात असेल तर आपला तो डिफ्लेक्टर जो काय असतो तो डिफ्लेक्टर काय असते त्या 60च्या स्पीडच्या इथं काय करत असते, डिफ्लेक्ट होत असते. म्हणजे आपल्याला काय समजते की गाडी सध्या 60च्या स्पीड नसेल. जर तुम्ही जसं जसं ॲक्सिलरेटर कमी केला तसं तसं काय होते, तो हळूहळू तो डिफ्लेक्टर काय होते कमी कमी होत येतोय किंवा खालती येतोय. ओके, जर तुम्ही स्पीड परत वाढवला तर काय होते, तो डिफ्लेक्टर परत काय होते वाढत जाते. ओके, त्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंट्सना आपण काय म्हणतो, डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट्स. की जे इन्स्ट्रुमेंट्स काहीतरी डिफ्लेक्शन दाखवतात त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतो आपण, डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट. आणि नल डिफ्लेक्शन म्हणजे काय, की जिथं कोणतंही डिफ्लेक्शन होत नाही असे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, नल डिफ्लेक्शन. ओके, फर्दर डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंटचे 3 टाईप आहेत, दॅट इज इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आणि रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंडिकेटिंग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, इंडिकेशन म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट दाखवणे. ओके, सो इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट काय करते की फर्दर जे काही तुमचं युनिट्स किंवा जे फर्दर तुमचं मेजरमेंट करायचं आहे, समजा आता मी जसं तुम्हाला बाईकच्या स्पीडोमीटरचं एक्झाम्पल दिलं, बाईकच्या स्पीडोमीटरचं ज्यावेळेला तुम्ही स्पीड ॲक्सिलरेट करताय त्यावेळेला काय होते, स्पीड वाढते. जर स्पीड वाढलं तर काय होते, तुमचा डिफ्लेक्टर जो काय आहे किंवा जो काही डिफ्लेक्शन सिस्टीम आहे तो डिफ्लेक्टर काय करते तर एक्झॅक्टली तुम्हाला काय करते ते रीडिंग तुम्हाला काय करते तो दाखवते. ओके, नेक्स्ट इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. हे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे सगळं. मी फक्त आता ओव्हरव्ह्यू बेसिक काय आहे तुम्हाला, म्हणजे पुढच्या वेळेस शिकताना तुम्हाला आयडिया येईल की कसं आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होते तर तुमचं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, ओके, ते म्हणजे तुमचा जो एनर्जी मीटर आहे इट इज वन काइंड ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ते काय करते, सगळे युनिट्स जेवढे काय ते सगळे युनिट्स काय करते ते स्टोअर करून ठेवते. म्हणजे नंबर ऑफ युनिट्स आपल्याला तिथे दिसतात. ओके, नंबर ऑफ युनिट्स ते काय करून ठेवते, स्टोअर करून ठेवते. किंवा समजा 41 असेल तर त्यात 1 युनिट वाढला तर काय करते ते 42 करते. मग हे सगळे युनिट्स आपण काही इंटिग्रेट एका ठिकाणी कलेक्ट करून आपण काय करतोय तर तुम्हाला मंथली बिल येते किंवा जे काय येते दॅट इज वन काइंड ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आता रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय तर आपल्या ज्या काही मिलिटरीमध्ये किंवा कुठंही आपले जे काही म्हणजे रिडिंग्स आहेत, समजा आता तुम्ही एखाद्या सबस्टेशन इलेक्ट्रिकल सबस्टेशनमध्ये गेला तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सांगितलं की एका दिवसाचे रिडिंग्स मला पाहिजेत जर असं सांगितलं तर तुमच्याकडे, आणि असं आपल्या MSCBमध्ये आपण काय करतो ते रिडिंग्स मेजर करते प्रत्येक तासाला, प्रत्येक कंपोनंट किंवा प्रत्येक इक्विपमेंटचे रिडिंग्स काय करतो आपण मेजर करते. आता प्रत्येक वेळेला
एम्प्लॉई तिथं असेलच असं नाही. समजा त्याला दुसरं काही काम लागलं किंवा फॉल्ट आला तर त्याला तिकडे जावं लागलं, तर तो त्या टाईमचं रिडिंग काय करू शकत नाही, घेऊ शकत नाही. मग त्यासाठी काय केलं आहे म्हणजे रिन्युएशनमध्ये तर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट यूज करायला लागलो आपण. तो रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होते, तर युनिट्स काय होतात, म्हणजे आता आपण जसं तिथं टायमिंग आहे ना, समजा एका तासाने काय करायचं, युनिट्स रेकॉर्ड करायचे. मग ते काय करते, जे काय रिडिंग आहे ते रिडिंग काय करते, ते रेकॉर्ड करून ठेवते. सो नंतर तो एम्प्लॉई तिथं गेल्यानंतर तो काय करू शकतो, इझिली ते रेकॉर्ड केलेले इन्स्ट्रुमेंट्स लिहून घेऊ शकते. त्या जे काय रजिस्टर असेल किंवा कशात त्यांना लिहून घ्यायचं असेल त्यामध्ये तो काय करू शकते, लिहून घेऊ शकते. ओके, सो दिस इज टाईप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स. आता त्यातला आपण एक एक डिस्कस करूया. फर्स्टली आपण डिस्कस करणार आहे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ह्याच्यावरती तुम्हाला 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो फायनल एक्झामला. आता ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला म्हणजे जे काय व्हॅल्यू देणार आहेत किंवा जे काय रिडिंग देणार आहेत, हे रिडिंग त्या इन्स्ट्रुमेंटच्या फिजिकल कॉन्स्टंट्सवरती फिजिकल कॉन्स्टंट्सवरती काय असते, तर डिपेंड असते. आणि ते फक्त काय करू शकते आपण, डिफ्लेक्शन न करू शकते. आता फिजिकल कॉन्स्टंट्स म्हणजे काय, तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता समजा जे की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये एक फिजिकल कॉन्स्टंट असते, म्हणजे एक फॉर्म्युला तयार केलेला असते. समजा आपण म्हणूया, मी फक्त म्हणूया म्हणते की करंट इज इक्वल्स टू समजा टॅन थिटा हा फॉर्म्युला आपल्याला आहे. तर आपण काय करते, बाय युजिंग दी ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट वी कॅन ओनली मेजर दी थिटा. वी कॅन ओनली मेजर दी थिटा. दॅट थिटा बाय युजिंग दी डिफ्लेक्शन वी कॅन ओनली मेजर थिटा व्हॅल्यू. ती थिटा व्हॅल्यू आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. म्हणजे काय, आय इज इक्वल्स टू टॅन थिटा आहे आपण म्हटले. सो थिटाच्या ठिकाणी जर समजा तुम्ही 45 डिग्री पुट केलं, तर त्यावेळेचा समजा 45 डिग्री थिटा आला आहे तुमचा, तर टॅन 45 इज इक्वल्स टू 1. सो ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट काय करते, ओनली फिजिकल कॉन्स्टंट काय करते, ते मेजर करते. नंतर आपल्याला ती जी व्हॅल्यू फिजिकल कॉन्स्टंटची आल्या, ती फिजिकल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला एका फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला फायनल आन्सर फाइंड आउट करावं लागते. हे काय झालं तुमचं ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत दॅट इज टँजंट गॅल्व्हनोमीटर, ॲब्सोल्यूट इलेक्ट्रोमीटर आणि रिले करंट बॅलन्स. सो ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट काय करते, तर आपल्याला डायरेक्टली कोणतीही व्हॅल्यू देत नाही. आपल्याला फक्त ती व्हॅल्यू मिळताना कुठे मिळत्या, इन टर्म्स ऑफ फिजिकल कॉन्स्टंट्स. ती आपल्याला एका फॉर्म्युलामध्ये पुट करून आपल्याला फायनल आन्सर फाइंड आउट करायला लागते. म्हणजे जी काही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची ती बाय युजिंग ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपल्याला डायरेक्टली मिळत नाही. ती आपल्याला एका फॉर्म्युला जे काय कॉन्स्टंट फिजिकल कॉन्स्टंटमध्ये आन्सर येणार आहे, ते फिजिकल कॉन्स्टंट त्या इन्स्ट्रुमेंटचा जो काय फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला ते फायनल व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागते बाय युजिंग ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर आपण काय करतोय, जे सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये जे डायरेक्टली आउटपुट आपल्याला दिसणार आहे. समजा तुमचा ॲमीटर तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केले. आता ॲमीटरमध्ये ज्यावेळेला तुम्ही कोणताही लोड कंडिशन करताय किंवा काय करताय, त्यावेळेला तुम्हाला ॲमीटरमध्ये समजा जर डिफ्लेक्शन दिसलं, तर तुम्ही काय करता, डायरेक्टली ती व्हॅल्यू लिहितो. समजा 1.1 एम्पियर, 2.2 एम्पियर. सो तुम्हाला जे काय आउटपुट मिळणार आहे, आपण जे आउटपुट डायरेक्टली मेजर करणार आहे, ती व्हॅल्यू म्हणजे तुमची काय आहे, त्या क्वांटिटीची व्हॅल्यू. ओके, सो जेवढं काय डिफ्लेक्शन होणार आहे ते तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो हे कुठल्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. आणि एक्झाम्पल्स आहेत सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे, दॅट इज ॲमीटर, व्होल्टमीटर, एम्पियर आवर मीटर आणि वॅटमीटर. आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, तर ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करत नाही, डायरेक्टली क्वांटिटीची व्हॅल्यू देत नाही. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करते, डायरेक्टली क्वांटिटीची जी काय व्हॅल्यू आहे ती देते. समजा जर तुम्हाला बाय युजिंग ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट करंट मेजर करायला सांगितलं, तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा त्याचे फिजिकल कॉन्स्टंट मेजर करणार. फिजिकल कॉन्स्टंट्स मेजर केल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार, तुम्हाला मग करंटची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे काय, इट इज अन टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. ओके, जर तुम्हाला तेच सेकंडरी इन्स्ट्रुमेंट दिलं तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली तुम्हाला करंटची व्हॅल्यू मिळणार आहे. तुम्ही डायरेक्टली ती करंटची व्हॅल्यू लिहू शकताय. सो तुम्हाला टाईम कमी लागणार आहे. ओके, नेक्स्ट ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपण काय करतो, तर लॅबोरेटरीमध्ये यूज करते फॉर दी स्टँडर्डायझिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला जर स्टँडर्ड करायचं असेल, तर बाय युजिंग आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट करू शकते. आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपण कोणत्याही एव्हरीडे जे काही तुम्ही वर्क करणार त्या प्रत्येक वर्कला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट वापरतो. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. फ्रॉम टुमॉरो वी डिस्कस ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अँड इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट,
integrating instrument and recording instrument. Okay, thank you.